मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 16, गाथा नंबर 6. गाथा पाठ. केवल दंतन नाणमय केवल सुख सहाव जिनवर वंदव भक्ती जैहिं पयसिय भाव. आचार्य योगींद्र देव विरचित परमात्म प्रकाश नावाचा ग्रंथ आहे. परमात्म प्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये योगींद्र देव व्यवहारण्याने कार्य परमात्मा आणि कारण परमात्मा अशा अवस्थेला प्राप्त झालेले जे सिद्धालयामध्ये सिद्ध भगवान आहे त्यांना त्या ठिकाणी नमस्कार वंदना करतात. त्यांचं स्वरूप त्या ठिकाणी आचार्य सांगत आहेत. त्याचप्रमाणे भावी नैगम्याने आपला आत्मा आहे पर्यायामध्ये कार्य परमात्मा बनू शकतो. तशी आपल्यामध्ये वर्तमानमध्ये आता कारणरूप शक्ती विद्यमान आहे. पण कारणरूप शक्तीचं कार्य पर्यायामध्ये पूर्णतः प्रगट नाही. कारणरूप तुमच्यापाशी कारण परमात्मा तो विद्यमान आहे आणि कार्यामध्ये संसार अवस्था आहे आणि कारणामध्ये ना संसार आहे ना मोक्ष आहे. कारण तर कारण एक रूप राहतं, पण कार्य झाल्यानंतर त्या कारणाला संसार आणि मुक्त अशी संज्ञा प्राप्त होते. संसारी जीव होता तो मुक्त जीव झाला. मग संसारामध्ये असणारा आणि मुक्त जीवामध्ये काही नवीन उत्पन्न झालं नाही, फक्त पर्याय नवीन उत्पन्न झाली. पूर्वीची पर्याय नाश झाली म्हणून तिथे पर्यायाच्या अपेक्षेने सांगितलं. पण जो संसारामध्ये कारण परमात्मा होता तोच कार्य परमात्मा रूपाने परिणमन झालेला आहे. म्हणून नियमसारमध्ये कारण परमात्मा आणि कार्य परमात्माची चर्चा करताना तिथे कुंदकुंदांनी गाथा लिहिली आणि पद्मप्रभू मलधारी देव त्याची टीका करताना सांगतात. कारण परमात्मा आणि कार्य परमात्मा कथंचित कारण परमात्माच कार्य परमात्मा रूपाने परिणमन करतो. अन्य दुसरा कोणी कार्य परमात्मा रूपाने परिणमन करत नाही. सुवर्णच कथंचित कडे कुंडल आदी अवस्थेला प्राप्त होतं, पण कारणच कथंचित कार्य अवस्थेला प्राप्त होतं. असं कारण आणि कार्य एकच आहे, भिन्न नाही. आणि कधी सांगणार कारण त्रिकालवरती असतं आणि कार्य पूर्वी नव्हतं ते आता उत्पन्न होतं. या अपेक्षेने कारण आणि कार्यामध्ये कथंचित भेद आहे आणि कथंचित कारणच कार्यरूपाने परिणमन करतं. कारणाला सोडून कार्य अन्य कोणची वस्तू वेगळी नाही. मग तसं आपला वर्तमानमध्ये आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी ध्येयालयामध्ये आपला स्वतःचा कारण परमात्मा विद्यमान आहे आणि कारण परमात्म्याच्या आश्रयानेच कार्य परमात्म्याची उत्पत्ती होते. असं अनंत सिद्ध जे झाले ते याच मार्गाने झालेले आहे. आणि तुम्हालाही कार्य परमात्मा प्राप्त करायचा असेल तर पहिल्यांदा सम्यक दर्शन प्राप्त करावं लागेल. मग जो जो सम्यक दृष्टी होतो तो निमाणे मुक्तीला प्राप्त होतो. मग सम्यक कारण परमात्म्याच्या आश्रयानेच सम्यक दर्शनाच्या प्राप्तीपासून मोक्षाची प्राप्ती होते. मग असा आपला कारण परमात्म्याला सुद्धा प्रकाशित करत आहेत आणि कार्यकारण रूपाने जे परमात्मा अवस्थेला प्राप्त झाले
त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वरूप आचार्य सांगत आहेत. खाली आगे निरंजन 15-16 पानावरती खाली निरंजन निराकार निशरीर सिद्ध परमेष्टि को नमस्कार करके अब उस सिद्ध स्वरूप के और उसकी प्राप्ति के उपाय के प्रतिपादक सकल आत्मा को नमस्कार करता हूँ. तो कसे आहेत ते निरंजन आहे. द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म या 3 प्रकारच्या अंजनाने रहित आहे. द्रव्य कर्म अनुपचारिक अर्थभूत व्यवहाराने, नो कर्म उपचारिक अर्थभूत व्यवहाराने आणि भावकर्म रागादी विभाव आणि एक देश शुद्ध पर्याय याच्यापासून ते भिन्न आहेत. पण अशा 3 कर्माच्या मलाने जे रहित आहेत त्यांना निरंजन म्हटलं. निराकार आहेत. मग 6 द्रव्यामध्ये आकार संस्थान हे फक्त एक उद्गल द्रव्याचाच धर्म आहे. कोणता? संस्थान आकार हा पुद्गलाचाच धर्म आहे. 5 द्रव्यामध्ये संस्थान किंवा आकार नाही. आलं का लक्षात? पण प्रदेशत्व गुण 6ही द्रव्यामध्ये आहे. मग प्रदेशत्व गुण आणि संस्थांमध्ये फरक आहे. संस्थान अनेक प्रकारचे असतात आणि प्रदेशत्व नियत आहे. कालाणू परमाणू एक प्रदेशी आहे, ते नियत आहे. प्रत्येक जीव धर्मद्रव्य अधर्मद्रव्य लोकाकाश नियत असंख्यात प्रदेशी आहे आणि आकाशद्रव्य अनंत प्रदेशी आहेत. मग या अपेक्षेने प्रदेशत्व गुणाच्या अपेक्षेने नियत प्रदेशपणा आहे. पण संस्थानामध्ये जर पाहिलं तर संस्थानामध्ये भिन्न भिन्नता आहे. कुठेपर्यंत? द्वणुकापासून ते महास्कंदापर्यंत म्हणजे 2 पुद्गल परमाणूचा झालेला बंध त्याला द्वणुक म्हटलं. कमीत कमी छोटा बंध 2 पुद्गल परमाणूचा बंध तो द्वणुक म्हटला जातो. त्याचा संस्थान द्वणुक, दो म्हणजे 2 अणूच्या बंधाने झालेला बंध द्वणुक. द अर्धाकडून त्याला व. मग तो सगळ्यामध्ये छोटासा संस्थान आहे आणि सगळ्यामध्ये मोठा संस्थान आहे. 3 लोक व्यापलेला पुद्गलाचा महास्कंद तो सगळ्यात मोठा संस्थान आहे. आकार. मग बाकी सगळे त्यामध्ये सगळे जेवढे काही भेद प्रभेद असतील ते सगळे संस्थान पुद्गल द्रव्याचेच आहेत. 1 धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आणि लोकाकाश यांना आकार नाही आहे. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य लोकाकाश यांना आकार नाही. मग आकाशाच्या प्रदेशामध्ये जेवढा पुद्गलाचा महास्कंद आहे त्या महास्कंदाला संस्थान म्हणजे आकार आहे. मग तेवढा मोठा पुद्गलाचा महास्कंद आकाशाच्या प्रदेशामध्ये स्थित आहे आणि जेवढ्या आकाशाच्या प्रदेशामध्ये महास्कंद स्थित आहे त्याच्या अपेक्षेने लोकाकाश धर्मद्रव्य अधर्मद्रव्याला असंख्यात प्रदेश संज्ञा प्राप्त होते. म्हणून तो पुद्गल सगळ्यात मोठा आणि त्याला संस्थान आहे, आकार आहे. म्हणून धर्मद्रव्याला अधर्मद्रव्याला
आणि जीवाला समुद्घाताच्या वेळेला आकार सांगितला. पण स्वभावाच्या दृष्टीने पाहतो तर आकार पुद्गल द्रव्यालाच आहे, पाच द्रव्याला आकार नाही. मग शरीरे पाच आहेत: औदारिक, वैक्रियक, आहारक, तैजस आणि कारमान. मग हे पाची शरीराला आकार आहे आणि पाची शरीराला आकार आहे म्हणून संसारी जीव त्या शरीरामध्ये निवास करतो. म्हणून त्याला व्यवहाराने देह मात्र प्रमाण आकार सांगितला. द्रविडला जीवो उगो अमूर्ती कत्ता सदेह परिमाणो. मग सदेह मात्र परिमाण कोण आहे? देह सांगायचा नाही. देहाचा जेवढा आकार आहे तेवढ्या आकाराचे आत्मप्रदेशाची रचना आहे. आत्म्याचे प्रदेश दाखवायचे, देहाला दाखवणं प्रयोजन नाही. पण देहाचा आकार जेवढा आहे तेवढा का झाला? त्या जीवाचा व्यवहारण्याने, अणुपचरित अत्यद्भुत व्यवहारण्याने तो आकार सांगितला. विग्रगतीमध्ये तैजस आणि कारमान दोन शरीरे आहेत. औदारिक, वैक्रिक आणि आहारक शरीर तिथे नसतं. मग तरीसुद्धा तिथे आकार सांगितला. कारण दोन शरीर आहेत, तैजस आणि कारमान. तर त्या विग्रगतीमध्ये त्या अपेक्षेने आकार एक सांगितला. दुसऱ्या अपेक्षेने ज्या औदारिक आणि वैक्रियक शरीरामध्ये तो जीव राहत होता, मग त्या औदारिक आणि वैक्रियक शरीराला आकार आहे, संस्थान आहे. म्हणून ज्या शरीरातून निघतो आणि जोपर्यंत नवीन शरीर धारण करत नाही, विग्रगतीमध्ये गत्यानुपूर्वी नामकर्माच्या उदयाच्या सद्भावात त्याला पूर्व शरीराचा आकार असतो. समजा एक महामत्स्य मोठा आहे आणि त्याचं आयुष्य संपल्याने तो जीव निघाला, तर विग्रगतीमध्ये तेवढा मोठा त्याचा आकार आहे. आत्मप्रदेश आणि कारमान तैजस शरीर. आणि तो कुठे अन्य ठिकाणी उत्पन्न होणार आहे. मग तिथे उत्पन्न झाल्यानंतर परत संकोचित होतो. एवढा मोठा महामत्स्य विग्रगतीमध्ये तेवढा मोठा असतो, पण तिथे जन्मल्यानंतर संकुचित होतो. मग एक शरीराच्या आकारामुळे आत्मा लहान मोठा होतो. हेही अणुपचरित अत्यद्भुत वर्णनेने सांगितलं जातं. आणि द्रव्याच्या दृष्टीने पाहिलं तर आत्म्याचे अमूर्तिक, नियत, चैतन्य, असंख्यात प्रदेशी हे आत्म्याचे प्रदेश आहेत. मग तो प्रदेशी आत्मा या अपेक्षेने नियत, असंख्यात प्रदेशी आहे, पण शरीराच्या अपेक्षेने अनियत प्रदेशी आहे. ज्या ज्या शरीरामध्ये जातो त्या त्या प्रकारे त्याचे आकार शरीराचे बदलतात. मग जघन्य, सूक्ष्म, लब्ध, अपर्याप्त, निगोदी जीव, त्याची सगळ्यामध्ये अवघानं, कमीत कमी तेवढी अवघानं त्याची आहे, जे त्याचा शरीराचा आकार आहे. आणि जास्तीत जास्त महामत्स्याचा एवढा आकार आहे शरीराच्या अपेक्षेने. आणि प्रदेश असंख्यात प्रदेश, लोकाकाश प्रमाण. आणि जेव्हा केवली भगवान केवल समुद्घात करतात त्याला आत्म्याचे प्रदेश संपूर्ण लोकामध्ये पसरतात. तिन्ही वाटवल्याच्या शेवटी पसरतात. मग कार्यामध्ये संपूर्ण लोक प्रमाण आत्म्याचे प्रदेश पसरले. कार्य तर कारण असंख्यात प्रदेशी स्वभाव होता, म्हणून कार्यामध्ये असंख्यात प्रदेश पसरले. आणि कारणामध्ये जर नसेल तर कार्यामध्ये होत नाही. सुवर्ण आहे,
5 तोळा सुवर्ण आहे आणि त्या 5 तोळ्याचे बिल्वर प्लाकेट बाजूबंद किंवा गंठन करतात. मग त्या 5 तोळ्याच्या सुवर्णामध्ये काय आहे? पसरण्याची शक्ती आहे, विस्तार. पहिले संकोच होता तरी बिस्किट होतं, त्याला जर विस्तार झाला तर तेवढा झाला. म्हणजे जे काय आपण अलंकार केले तेवढा त्याचा विस्तार त्या ठिकाणी झाला. जे कारणामध्ये शक्ती असेल, त्रिकालवर्ती उपादांमध्ये शक्ती असेल तर क्षणिक उपादांमध्ये कार्य होऊ शकतं. आणि त्रिकालवर्ती उपादांमध्ये शक्ती नसेल तर कार्याची उत्पत्ती होत नाही. पिठामध्ये रोटली होण्याची शक्ती आहे म्हणून रोटली होते. वाळूच्या कणामध्ये शक्ती नाही म्हणून रोटली होत नाही. बाई करते म्हणून होतं का? त्याच्यामध्ये योग्यता आहे म्हणून होते. मग तसं आत्म्याचा स्वभाव कसा आहे? अशरीरी आत्म्याचा स्वभाव आहे. औदारिक, वैक्रिक, आहारक, तैजिक आणि कारमान या 5 शरीराने जो रहित आहे तो निरंजन आहे. अरिहंतांना 3 शरीरे आहेत म्हणून अरिहंत भगवान निरंजन नाही तर अंजनाने सहित आहेत. त्यांना अरिहंत भगवंतांना औदारिक शरीर आहे एक. त्या औदारिकचं परम औदारिक शरीर झालं. 13व्या गुणस्थानामध्ये परम औदारिक शरीर होतं अरिहंतांना, तीर्थंकरांना. जन्मता कोणाला परम औदारिक शरीर असत नाही, 13व्या गुणस्थानात प्राप्त होतं. म्हणजे औदारिक शरीराचं परम औदारिक परिणती झाली. मग औदारिक आणि परम औदारिक शरीरामध्ये फरक काय आहे? तर औदारिक शरीरामध्ये 7 धातू आहेत, तसं परम औदारिक शरीर 7 धातूंनी रहित आहे. हा दोघांमधला एक फरक. दुसरं कारण, औदारिक शरीरामध्ये 7 धातूच्या सद्भावात रोगराई उत्पन्न होते. सर्दी, पडता, खोकला, ताप जे काही व्याधी आहेत ते सगळं औदारिक शरीराच्या सद्भावात 7 धातूमध्ये उत्पन्न होतात. आणि आता अरिहंताचं शरीर 7 धातूंनी रहित झालं, ते त्यांच्या 18 दोषामध्ये रोग होत नाही, म्हातारपण कधी येत नाही. पण जे 18 दोष आहेत ते त्यांच्यामध्ये नाहीत, म्हणून त्या अपेक्षेने त्यांचं शरीर परम औदारिक हे कसं आहे? निर्मल आहे. पण आत्मा परम औदारिक, तैजस आणि कारमान या 2-3 शरीरामध्ये स्थित आहे. म्हणून कसे आहेत? अंजनाने सहित आहेत अरिहंत भगवान आणि सिद्ध भगवान. किती शरीराचा नाश करून सिद्ध भगवान होतात? 5 शरीरापैकी किती शरीराचा नाश करून मोक्ष होतो? 3 शरीरे. तर औदारिक, वैक्रिक आणि आहारक या 3 शरीराचा नाश होऊन मोक्ष होत नाही. औदारिक, वैक्रिक आणि आहारक 3 शरीराचा नाश होऊन मोक्ष होत नाही. तर मनुष्य आणि तिरिंचाला औदारिक शरीर आहे, देवनारकीला वैक्रिक शरीर आहे. आयुष्य संपलं, शरीर नष्ट झालं, मोक्ष झाला का? याचा अर्थ काय झाला? औदारिक आणि वैक्रिक आहारक शरीराच्या नाशाने मोक्ष होत नाही. कारमान आणि तैजस 2 शरीराचा अभाव झाला तर मोक्ष होतो. पण या 2 शरीराचा नाश औदारिक शरीराच्या सद्भावातच होतो. काय? औदारिक शरीराच्या सद्भावात होतो. आहारक शरीर आणि वैक्रिक शरीरामध्ये
याचा अभावून मोक्ष होत नाही. म्हणून ते कसं आहेत, निशरीरी अशरीरी आत्म्याचा स्वभाव आहे. मग जसा स्वभाव आहे तशी त्यांची पर्यायामध्ये अवस्था प्रगट झाली. म्हणून ते कसं आहे, निशरीरी आहेत. निश्चय दृष्टीने आणि व्यवहार दृष्टीने ते शरीराने रहित आहेत. आणि आत्ता आपण अनुपचरित अर्थभूत वर्णेने शरीराने सहित आहोत, 3 प्रकारच्या शरीराने. आणि परमशुद्ध निश्चयने आपण सुद्धा आत्ता अशरीरी आहोत. शरीरामध्ये असताना सुद्धा शरीराने रहित आहोत. जसं भाजी किंवा धान्य पिशवीमध्ये आपण घेऊन आलो, मग पिशवीमध्ये धान्य आणि भाजी आणल्यामुळे तिथे पिशवी आणि धान्य वेगळेच आहेत, दोन्ही एक नाही, पण एका ठिकाणी त्या ठिकाणी दिसतात. तसं इथे शरीरामध्ये राहत असताना सुद्धा मीही निशरीरी 5 शरीराने रहित अमूर्तिक असंख्यात प्रदेशी मी शुद्ध आत्मा आहे. 38 नंबर गात्र अहम एको खलु शुद्धो दंसन नाणमयो सदा आरोपी. बघा, सदा मी आरोपी आहे. मग या सदा आरोपीचा अर्थ कसा केला जातो? आचार्य परमशुद्ध निश्चयने गाथा सांगतात. आणि ती लोक गाथा करतात अशुद्ध निश्चयने पूर्ण शुद्ध निश्चयने जो ड आहे तिथे गाथा लावतात. त्या कुठे गेले सगळ्यात ते जे आचार्य ग अभिवृत्तीमध्ये गाथा सांगतात आणि आपण कुठे लावतो? अशुद्ध निश्चयमधला पूर्ण शुद्ध नाही, घाती आणि आघाती कर्माचा अभाव झाल्यानंतर ते सिद्ध भगवान सदा आरोपी आहेत. आचार्य परमशुद्ध निश्चयने तो सदा आरोपी ते सांगतात आणि लोक लावतात त्याला अशुद्ध निश्चयमधला पूर्ण शुद्ध नाही. म्हणजे गाथेमध्ये कुठे कोणचा नाही आहे आचार्य सांगतात आणि आपण कुठे कोणचा नाही सांगू लागलो. जे आचार्याचे नाही आणि आपल्या नयामध्ये सुमेळ पाहिजे. आचार्य एक नाही सांगतात आणि आपण दुसरा नाही सांगू लागलो. आपल्या ज्ञानाला विपरीत ज्ञान झालं, आपली श्रद्धा विपरीत झाली, आपलं अनुचरण चारित्रामध्ये विपरीतता झाली आणि हजारो लोकाला विपरीत ज्ञान श्रद्धेसाठी निमित्त कारण आपण बनलो. जे आपल्या परिणामाच्या जरी बंद कर्माचा आपल्याला तर झालाच, पण जेवढ्या लोकाला विपरीत ज्ञान दिलं, विपरीत श्रद्धेसाठी कारण झालं, तेवढे ज्ञानाचे श्रद्धेचे चारित्राचे बंध मी मलाच केले. दुसऱ्याला निमित्त ते मलाच झालं कारण आणि माझे तर मलाच झाले. म्हणून तिथे सदा आरोपी. पण 4थ्या गुणस्थानापासून 7व्या गुणस्थानामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. तिथे कोणालाही आत्मा शरीराने सहित जाणवित येत नाही. रूपी अरूप रूपीच आत्मा ज्ञानाचा ध्यानाचा विषय असतो. म्हणजे अशरीरी आरोपी आत्म्याचं ध्यान केल्यानंतर सम्यक दर्शन प्राप्त होतं. जे शरीरामध्ये असताना सुद्धा अशरीरी मग चैतन्य ज्ञान मात्र शरीर मला मी हो. आता कोणतं चैतन्य ज्ञान मात्र शरीर मी आहे. ते चैतन्य ज्ञानस्वरूप आरोपी आत्मा मी आत्ता निश्चयने निरंजन आहे आणि व्यवहारण्याने कर्माने सहित आहे म्हणून अंजनाने सहित आहे. जी त्यांचे कारण आणि माझं कारण समान आहे. त्यांच्या कार्यामध्ये आणि माझ्या कार्यामध्ये भिन्नता आहे. ते कारणाने आणि कार्याने अमूर्तिक आहेत. मी कारणाने अमूर्तिक आणि कार्याने मूर्तिक आहे. जे कारणाच्या अपेक्षेने सादृश्यत प्रत्यभिज्ञान आहे
कार्याच्या अपेक्षेने वैसादृश्य प्रतिज्ञान आहे. ते इकडून आपल्याला पहा तर मग ते कसं आहे, ते जसे सिद्ध निशरीर आहेत त्याच्या असे सिद्ध परमेष्ठी जे आहेत त्यांना काय केलं की सिद्ध स्वरूपाची प्राप्ती जे मला पर्यायामध्ये तशी अशरीरी अवस्था प्राप्त होण्यासाठी ते उपाय आहेत. मग त्या उपायाचं प्रतिपादन करण्यासाठी सकल आत्मा जो आहे सिद्धालयामध्ये त्या सर्वाला मी नमस्कार करतो. पुढे दोहार. संपूर्ण भाव पदार्थ के प्रकाशक केवल दर्शन केवल ज्ञान केवल सुख स्वभावी जिन औरों को भक्तिपूर्वक नमस्कार करता हूँ. संपूर्ण भाव जे पदार्थ भाव विचारला आहे 6 द्रव्य, प्रत्येक द्रव्याचा भाव असतो. भाव शब्दात प्रत्येक द्रव्याचा भाव आहे. पण बाजारात गेलो प्रत्येक वस्तूचा भाव विचारतो. भाव आहे. कधी काय सांगतो लोकव्यवहारामध्ये लई भाव खात आहे, मग तिथे पण भाव शब्द आहे. मग इथे आचार्य सांगतात 6 द्रव्याचे जे द्रव्याचा स्वभाव आहे तो त्यांचा भाव आहे. सोन्याचा भाव काय विजय कुमारबाई आता जे का असेल का असेल वाढला होता उतरला जे काय 1.5 लाख रुपये सोन्याचा भाव आहे. मग सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये चंदनबाबी आहे का नाही? आहे का नाही? आहे. सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये नाही. सोन्याचा भाव स्पर्श रस गंध वर्णवाला पुद्गल तो त्याचा भाव आहे. पण ती वस्तू घेताना तेवढे तुम्ही रक्कम दिली का बाजारात तेवढा भाव मिळाला म्हणून त्याचा भाव सोन्याचा चांदीचा एवढा म्हटला गेला. पण पुद्गलाचा भाव स्पर्श रस गंधवर्ण तो त्याचा भाव. धर्मद्रव्य गती तो अधर्म स्थिती तो आव्हान आकाशात वर्तना कालानो आणि ज्ञान दर्शन चेतन हे 6 द्रव्याचे भाव अभेद रूपाने. मग प्रत्येक द्रव्यामध्ये जेवढे अनंत गुण आहेत त्या अनंत गुणाचा भाव परत वेगळा आणि त्या गुणांच्या होणाऱ्या पर्यायाचा भाव वेगळा. षड्गुण हानी वृद्धी आणि अविभाग प्रतिच्छेद म्हणून आपण भाव खाणारे आहोत. आपण भावानं ते लक्षात ठेवा. जे अशा भावाने सहित मी भावान आत्मा आहे. म्हणजे अशा 6 द्रव्याचे याचे असे 5 प्रकारे जे भाव आहेत परिणाम आहेत पर्याय आहेत त्याला प्रकाशित करणारे जाणणारे असे केवळ दर्शन आणि केवळ ज्ञान केवळ सुख स्वभावी जे जिनेंद्र भगवान आहेत पर्यायामध्ये ज्यांना अशी अवस्था प्राप्त झालेली आहे त्यांना नमस्कार करतात. मलाही भविष्यकाळामध्ये तशी अवस्था प्राप्त करण्यासाठी व्यवहारण्याने माझे परिणाम उपाय आहेत आणि ते उपेय आहेत प्राप्त करण्यासाठी. आणि माझे परिणाम उपाय आणि माझी सिद्ध अवस्था उपेय. माझ्यामध्येच उपाय आणि उपेय धर्म आहे. 2 द्रव्यामध्ये उपाय आणि उपेय धर्म नाही. माझेच सम्यक दर्शन ज्ञान चारित्राचे परिणाम हे उपाय आहेत आणि माझीच अत्यंत सिद्ध अवस्था प्राप्त होणारी उपेय आहे. रत्नत्रय उपाय आहे आणि मोक्ष अवस्था उपेय आहे. परमार्थाने एक द्रव्यामध्ये उपाय आणि उपेय संबंध आहे. द्रव्यसंग्रह 85 सांगतात व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्र उपाय आहे आणि निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र उपेय आहे. जे उपाय उपेय शब्द आगमामध्ये प्रकरणाला अनुसरून बदलले जातात. शब्द तेच आहेत उपाय उपेय पण अर्थ बदलला जातो. समयसारमध्ये
सांगितलं तिथे उपेय तत्व आणि उपाय तत्व. मग रत्नत्रयाला उपाय म्हटलं आणि मोक्ष मार्गाला उपेय म्हटलं. मोक्ष मार्ग उपाय तर मोक्ष उपेय आहे असं बदललं जातं. न्यायदीपिकेमध्ये अभिनव धर्मभूषण येथे आचार्य तिथे सांगतात उपाय तत्व आणि उपेय तत्व सांगितले. मग उपाय तत्व का आणि उपेय तत्व काय? प्रमाण नय ही ज्ञान पर्याय उपाय आहे. प्रमाण ज्ञान पर्याय नय ज्ञान पर्याय हे उपाय तत्व आहे आणि जीवादी 6 द्रव्ये उपेय तत्व आहेत. जी ज्ञेय आणि ज्ञान जी शब्द एक असताना सुद्धा प्रकरणाला अनुसरून मागटल्या पुढच्या व्याख्याला बघून तिथे अर्थ करायचा. मग उपाय आणि उपेय शब्द एक असताना प्रत्येक ठिकाणी अर्थ का बदलला? जर न्याय ग्रंथ आपल्यापाशी असेल तसं म्हणणार. मग तिथे अभिनव धर्मभूषण येथे आचार्य न्यायदीपिकेमध्ये सांगतात शाब्द सामान अधिकरण्य आहे कारण वक्त्याच्या अभिप्रायावरती अवलंबून आहे. समजा एक कन्या माता पित्याच्या घरी होती, तिला त्याच्या माता पित्यांनी नाव ठेवलं. सासरवड्याला आल्यानंतर नाव बदललं तर नाव काय झाले? 2. आईच्या घरी गेले तर त्या नावाने हाक मारते. सासरचे लोक शब्द वेगळे आहेत ना, आता मुलगी पण 2 वेगळे आहेत, एकच आहे. याला म्हणतात शाब्द सामान अधिकरण्य. एक 2 किंवा अनेक वाचक शब्दाच्या आधारे एक वस्तू सांगितली जाते. आदिनाथाला 2 नाव, पुष्पदंताला 2 नाव, महावीराला 2 नाव, नावं 2 झाले. व्यक्ती त्याला म्हणतात 2 किंवा अनेक वाचक शब्दाच्या आधारे 2 किंवा अनेक वाचक शब्दाच्या आधारे एक वाच्य वस्तू सांगितली जाते. त्याला शाब्द सामान अधिकरण्य म्हणतात. मग ते निरंजन, निराकार, निःशरीरी हे सगळे एक सिद्धाचे समानार्थी शब्द. लोकव्यवहारात त्याला समानार्थी शब्द म्हणा, आगमामध्ये त्याला शाब्द सामान अधिकरण्य म्हणतात. मग असे हे मी त्यांना काय करतो? नमस्कार करतो. तशी मला अवस्था पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी. टीकार्थ जो केवल दर्शन और केवल ज्ञानमयी है तथा जिनका केवल सुखी स्वभाव है और जिन्होंने जीवादिक सकल पदार्थ प्रकाशित किए हैं उन जिनवरों को मैं भक्ति से नमस्कार करता हूँ. मग केवल दर्शन आणि केवल ज्ञान मयी है का सांगितलं? केवल दर्शन केवल ज्ञानमयी हुए म्हटलं नाही. केवल दर्शन केवल ज्ञानमय आहेत. मग केवल दर्शन केवल ज्ञान स्वभाव आहे म्हणून केवल ज्ञान केवल दर्शनमयी झाले पर्यायामध्ये. म्हणजे असा स्वभाव आहे म्हणून पर्यायामध्ये ती अवस्था प्राप्त झाली. आणि ज्यांचं काय मग जिथे केवल ज्ञान आहे, केवल दर्शन आहे, तिथेच केवल सुख असतं. मग केवल दर्शन केवल ज्ञान केवल सुख. मग केवल शब्द का लागला? नुसतं दर्शन ज्ञान सुख एवढं लिहायला पाहिजे होतं. मग केवल शब्द का वापरला? दर्शनाचे 4 भेद आहेत. मार्गणीच्या अपेक्षेने दर्शनाचे 9 भेद होतात. ते चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधिदर्शन, केवळ दर्शन. आणि मार्गणीच्या अपेक्षेने निद्रा निद्रा निद्रा, प्रचला प्रचला, स्थानकवृद्धी हे दर्शनाच्या अपेक्षेने 9 भेद झाले. ज्ञानाचे 3 सम्यक, 3 मिथ्या आणि 5 सम्यक, 8 भेद झाले.
तुकाचे किती भेद झाले आलेत का आलेत ना ठीक आहे बाकी चर्चा उद्याच्याला पाहू